नमस्कार मित्रांनो, आज आपण पर्सनल फायनान्स म्हणजे पर्सनल फायनान्शियल मॅनेजमेंट काय असते व त्याच्या 4 मुख्य स्टेप्स कोणत्या आहेत त्याबद्दल माहिती जाणून घेऊया. बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की पर्सनल फायनान्शियल मॅनेजमेंटची काय गरज आहे. ऍक्च्युली हा विषय खूप अंडररेटेड आहे, परंतु आयुष्याच्या परीक्षेमध्ये याला खूप वेटेज आहे. त्यामुळे आपल्यासाठी पर्सनल फायनान्शियल मॅनेजमेंट हा एक महत्वाचा विषय आहे. चला तर जाणून घेऊया याच्या 4 मुख्य स्टेप्स कोणत्या आहेत. मित्रांनो, फर्स्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप जी आहे ती म्हणजे एक हेल्थ इन्शुरन्स घेणे. कुटुंबातील जो कोणी कुटुंबकर्ता असेल किंवा जो कोणी अर्निंग मेंबर असेल त्याने स्वतःचा व आपल्या कुटुंबाचा एक हेल्थ इन्शुरन्स घेतला पाहिजे. हेल्थ इन्शुरन्स आपण जेवढा लवकर घेऊ तेवढा आपल्याला ते फायद्याचं ठरेल, कारण जेवढा लवकर आपण इन्शुरन्स घेऊ तेवढा त्याचा प्रीमियम कमी असेल. आणि हेल्थ इन्शुरन्समुळे आपल्या कुटुंबावर ज्या काही मेडिकल इमर्जन्सी येणार आहे किंवा ज्या काही अनएक्सपेक्टेड मेडिकल खर्च येणार आहे त्यापासून आपण स्वतःला प्रोटेक्ट करू शकतो. नंतर सेकंड जी स्टेप आहे ती म्हणजे एक टर्म इन्शुरन्स किंवा लाईफ इन्शुरन्स घेणे. कुटुंबातील जो कोणी अर्निंग मेंबर असेल किंवा जो कोणी कुटुंबकर्ता असेल त्याने एक स्वतःचा टर्म इन्शुरन्स किंवा लाईफ इन्शुरन्स घेतला पाहिजे. त्यामुळे त्याच्यावर जे कोणी कुटुंबातील इतर सदस्य अवलंबून असते त्यांचं फ्युचर हे सिक्युअर होईल. म्हणून हेल्थ इन्शुरन्स प्रमाणेच आपण टर्म इन्शुरन्स जेवढा लवकर घेऊ तेवढा त्याचा प्रीमियम आपल्याला कमी असेल. म्हणून लवकरात लवकर टर्म इन्शुरन्स किंवा लाईफ इन्शुरन्स घेणे हे महत्वाचे आहे. यानंतरची थर्ड जी स्टेप आहे ती म्हणजे एक एमर्जन्सी फंड क्रिएट करणे. मित्रांनो, ही खूप एक इम्पॉर्टंट स्टेप आहे. आता एमर्जन्सी फंड म्हणजे काय असतं? सपोज आता एखाद्या व्यक्तीला महिन्याला 50,000 रुपये खर्च आहे, ज्यामध्ये त्याचा EMI असतील, त्याचा घर खर्च असेल, मोबाईल बिल असेल, इलेक्ट्रिसिटी बिल असेल, काही इतर खर्च असेल. जर सपोज त्याला महिन्याला 50,000 रुपये लागतात तर त्याने कमीत कमी 6 महिने किंवा जास्तीत जास्त 12 महिन्याचा इमर्जन्सी फंड क्रिएट केला पाहिजे. आता सपोज 50,000 रुपये जर महिन्याकाठी खर्च असेल तर 6 महिने म्हणजे 3 लाख रुपयेचा फंड त्याने क्रिएट केला पाहिजे व तो फंड त्याच्या सेव्हिंग अकाउंटला हा पडून असला पाहिजे. तो नेहमी लिक्विड स्वरूपातच असला पाहिजे. जेव्हा केव्हा त्याला गरज पडेल त्याला इन्स्टंट त्याचा ऍक्सेस असला पाहिजे. मित्रांनो, बऱ्याच वेळेस काय होतं, आपण इमर्जन्सी फंड क्रिएट करतो पण आपल्याला कधी काही अपॉर्च्युनिटी वाटली किंवा आपल्याला काही कुठं इन्व्हेस्टिंगची अपॉर्च्युनिटी असेल किंवा एखाद्या दुसऱ्या ठिकाणी काही आपल्याला जिथे की पैशाची ग्रोथ होणार आहे असं वाटत जर असेल तर त्या ठिकाणी काही लोक त्या इमर्जन्सी फंडचा वापर करतात. पण मित्रांनो, हे चुकीचं आहे. इमर्जन्सी फंड हा फक्त आणि फक्त आपल्याला जेव्हा केव्हा आपल्याला जे काही आपले मंथली एक्सपेन्स आहे किंवा जे काही आपला खर्च आहे त्यासाठी जर आपल्याला काही फंड्स कमी पडत आहे किंवा आपल्याला एकदम अचानक काहीतरी अनएक्सपेक्टेड किंवा आपण इमॅजिन पण केलं नव्हतं असा काही खर्च आला आणि त्या ठिकाणी आपल्याला पैसे जर कमी पडत असेल तरच त्या इमर्जन्सी फंड मधून आपण पैसे वापरले पाहिजे. अन्यथा तो फंड तसाच आपल्या सेव्हिंग अकाउंटला पडून असला पाहिजे. मित्रांनो, इमर्जन्सी फंडमुळे आपल्याला कशी मदत होऊ शकते बघा. आता सपोज आपल्याला महिन्याला जो काही खर्च आहे त्यात आपल्याला सपोज 50,000 रुपये एखाद्याला खर्च आहे आणि ज्यात EMI पण आहे, इतर काही खर्च आहे आणि तो जर आपल्याला सपोज एखाद्या मंथला आपली सॅलरी झाली नाही किंवा एखाद्या सीझन मध्ये एखाद्याचा बिझनेस एक्सपेक्टेशन प्रमाणे झाला नाही, तो मंथली खर्च तर त्याला जो काही लागणार आहे तो लागणारच आहे. त्यामुळे ज्या ज्या वेळेस त्याला थोडेफार पैसे कमी पडले किंवा पूर्णच कमी पडले तर त्यावेळेस तो जो काय फंड आहे तो इमर्जन्सी फंड मधून ते पैसे घेऊ शकतो व स्वतः त्या टाइमापुरतीची गरज ती पूर्ण करू शकतो. अशा वेळेस आपल्याला पैसे याला त्याला मागण्याची गरज पडत नाही किंवा आपल्याला लोन घेण्याची गरज पडत नाही. म्हणून इमर्जन्सी फंड हा आपल्या फायनान्शियल स्टेबिलिटीसाठी किंवा एक फायनान्शियल वेलबिईंग साठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि तो आपण नेहमी आपल्या काही आपले एक्सपेन्सेस आहे त्याच्या रेशो प्रमाणे मेंटेन केला पाहिजे. यानंतरची जी स्टेप आहे ती म्हणजे इन्व्हेस्टमेंट. मित्रांनो, बरेच लोक काय करतात, या ज्या पहिल्या स्टेप्स आहेत जसं की इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स आणि इमर्जन्सी फंड क्रिएट करणे, या न करता डायरेक्टली ते इन्व्हेस्टमेंटला प्राधान्य देतात. परंतु तुम्हाला जर एक प्रॉपर पर्सनल फायनान्शियल मॅनेजमेंट करायची असेल, एक रिस्क फ्री जर आयुष्य जगायचं असेल किंवा एक डिसिप्लिन वेने तुम्हाला जर तुमचा फायनान्शियल मॅनेज जर करायचं असेल तर तुम्ही या पहिले 3 स्टेप कम्प्लीट केल्यानंतरच तुम्ही इन्व्हेस्टमेंटला प्राधान्य दिलं पाहिजे. आता इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्हाला बरेच काही ऑप्शन आहेत. तुम्ही FD मध्ये इन्व्हेस्ट करू शकता, तुम्ही बॉन्ड्स मध्ये इन्व्हेस्ट करू शकता, म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करू शकता, गोल्ड आणि सिल्वर मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. हा खूप एक मोठा आणि स्वतंत्र टॉपिक आहे. याबद्दल आपण नंतर डिटेल्स मध्ये चर्चा करूया. मित्रांनो,
अशा या 4 स्टेप्स आहेत, म्हणजे हे 4 डॉट्स आहेत. जेव्हा तुम्ही हे 4 डॉट्स कनेक्ट करशाल, यामुळे एक फायनान्शियल डिसिप्लिन डेव्हलप करशाल. त्यामुळे जो काही आपल्याला कुटुंबावरती फायनान्शियल स्ट्रेस येणार असेल किंवा जे काही तुम्हाला टेन्शन येणार असेल, त्यापासून तुम्ही प्रोटेक्ट राहू शकता आणि एक रिस्क फ्री आणि एक फायनान्शियल बर्डन फ्री आयुष्य तुम्ही जगू शकता. म्हणूनच या 4 स्टेप ज्या आहेत त्या प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने फॉलो करण्याचा किंवा एक आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. थँक्यू.